गुड मॉर्निंग स्टुडंट, वेलकम टू माय चॅनल ICIC कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मी आपणास शिकवत आहे इंग्लिशमध्ये कसं बोललं पाहिजे. तर इंग्लिशमध्ये बोलण्यासाठी तुम्ही बिलकुल घाबरायचं नाही. मी त्यासाठी तुम्हाला लहान लहान वाक्य देत आहे. त्या वाक्याची तुम्ही प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिसच्या अंती तुम्हाला चांगल्या पद्धतीनं इंग्लिश बोलता येऊ शकतं. मी तुम्हाला कशा पद्धतीनं वाक्यरचना करायची ते सुद्धा शिकवलेलं आहे. त्याचबरोबर सहाय्यकारी क्रियापद वापरून आपण कसे वाक्य बनवतो ते सुद्धा मी तुम्हाला शिकवलेलं आहे. तर तुम्ही त्या सर्वांचा उपयोग करून तुम्ही वेगवेगळे सेंटेन्स तयार करू शकता, बोलण्याची प्रॅक्टिस करू शकता आणि माझे सर्व व्हिडिओ बॅकचेसुद्धा तुम्ही बघू शकता. तर मी तुम्हाला काही सेंटेन्स लिहून देत आहे. तर त्या सेंटेन्सची तुम्ही काय करायचे, पुन्हा जर सराव केला तर सरावांती तुम्हाला चांगल्या पद्धतीनं इंग्लिश बोलता येऊ शकतं. आणि कोणतीही गोष्ट आपण सराव केल्याच्यानंतर ती आपल्याला जमू शकते. मग ती भाषा असो की कुठलंही एखादं काम आपण हाती घेतलेलं असो, ते सरावांती आपलं पूर्ण होत असते. त्यामुळे मी तुम्हाला छोटे छोटे सेंटेन्स देत आहे. त्या सेंटेन्सची तुम्ही प्रॅक्टिस करा. इट्स नॉट फेअर. इट्स नॉट फेअर. इट्स नॉट फेअर. इट्स नॉट फेअर म्हणजेच इट इज नॉट फेअर. हे चुकीचं आहे. हे चुकीचे आहे. तर त्यानंतर आहे आय डोंट वॉन्ट धिस. आय डोंट वॉन्ट धिस. आय डोंट वॉन्ट धिस. आय डोंट वॉन्ट धिस. मला हे नको. मला हे नको. 3. टेक इट आउटसाइड. टेक इट आउटसाइड. टेक इट आउटसाइड. हे बाहेर काढा. बाहेर काढा. आय विल हँडल इट. आय विल हँडल इट. मी ते सांभाळेल. मी ते सांभाळेल. नंबर 5. डोंट हर्ट अदर्स. डोंट हर्ट अदर्स. डोंट हर्ट अदर्स. इतरांना त्रास देऊ नका. इतरांना त्रास देऊ नका. नंबर 6. आय विल कॉस्ट टू एक्सपेन्सिव्ह. आय विल कॉस्ट टू एक्सपेन्सिव्ह. हे महाग पडेल. हे महाग पडेल. नंबर 7. आय कांट बिलीव इट. आय कांट बिलीव इट. आय कांट बिलीव इट. माझा यावर विश्वास बसत नाही. माझा यावर विश्वास बसत नाही. माझा यावर विश्वास बसत नाही. कम डाऊन क्विकली. कम डाऊन क्विकली. लवकर खाली या. I find it difficult. I find it difficult.
आय फाइंड इट डिफिकल्ट, मला ते कठीण वाटतं. इट्स युअर, इज इट युअर्स, इज इट युअर्स, इज इट युअर, हे तुझे आहे का, हे तुझे आहे का. तर हे जे वाक्य आहे हे वाक्य आपण आपल्या व्यवहारामध्ये वापरत असतो. तर त्यामुळं इंग्लिशमध्ये याला काय म्हणतात, आपण नेहमी म्हणतो की हे चुकीचं आहे. इट्स नॉट अ फेअर असं आपल्याला इंग्लिशमध्ये सुद्धा आलं पाहिजे. मला नको, हे मला नको. आय डोंट वॉन्ट धिस, मला हे नको. टेक आउटसाईड, टेक इट आउटसाईड, हे बाहेर काढ. आय विल हँडल इट, मी ते सांभाळेन. डोंट हर्ट अदर्स, इतरांना त्रास देऊ नका. आय विल कॉस्ट टू एक्सपेन्सिव्ह, हे महाग पडेल. आय कांट बिलीव्ह इट, माझा यावर विश्वास बसत नाही. कम डाऊन क्विकली, लवकर खाली ये. फाइंड इट डिफिकल्ट, मला हे कठीण वाटतं. इज इट युअर्स, हे तुझे आहे का. ह्या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा, बोलण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला ही तुमच्या व्यवहारामध्ये वाक्य वापरता येतील आणि तुम्ही जे काही वाक्य बोलणार आहात तर ते तुम्हाला पूर्ण करण्यासाठी किंवा एखादा पॅसेज पूर्ण करण्यासाठी तुम्हाला याचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. थँक्स फॉर वॉचिंग.